जळगावात महिलांचा संताप, भांडी संचासाठी पैसे मागितल्याचा आरोप, लाभार्थी महिलांनी कर्मचाऱ्यांना विचारला जाब। नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर। जळगाव शहरात शासनाच्या वतीने बांधकाम कामगार महिलांना देण्यात येणाऱ्या गृहोपयोगी भांडी संचांच्या वाटपावेळी मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। KYC अपडेटच्या नावाखाली लाभार्थी महिलांकडून 100 ते 200 रुपयाची मागणी केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात येत असून यामुळे संतप्त महिलांनी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना चांगलाच जाब विचारला आहे। त्यानंतर या महिलांमध्ये तीव्र नाराजी देखील व्यक्त झाली आहे। ही घटना जळगाव शहरातील MIDC परिसरातील एका गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या भांडी संच वितरण केंद्रावर घडली। शासनाच्या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार म्हणून नोंद असलेल्या महिलांना गृहोपयोगी भांडी संच देण्यात येत आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांनी या केंद्रावर उपस्थित होत्या। मात्र लाभ मिळण्यासाठी KYC अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगत काही कर्मचाऱ्यांनी चक्क या महिलांकडून 100 ते 200 रुपयाची मागणी केल्याचा आरोप या ठिकाणी असलेल्या लाभार्थींनी केला आहे। शासनाची योजना मोफत असताना पैसे का मागितले जात आहेत असा सवाल करत काही महिलांनी कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे। यामुळे काही काळ केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। पहा काय म्हणाले लाभार्थी। 7 वाजतापासून आलेलो आहे आणि KYC करावं तर 100 रुपये घेतले आणि परत इतर लोक जे आतमध्ये घुसतात ते पण 40 50 रुपये फॉर्म भरायचे घेतात आणि नंतर यांनी सांगितलं आम्हाला का बा फक्त अपॉइंटमेंट लेटर आणि आधार कार्ड आणि ते काही अजून एक कागद त्याच्यासोबत ते 3च कागद लागतात। पण इतर लोक हे मंदी घुसू देतात आणि आमच्याकडनं 40 50 रुपये घेऊन घेतात। कोणी शिकलेले असतं, कोणी बिन शिकलेली असते, तरी आमच्याकडनं ते घेऊन घेतलं। तर आमच्या इच्छा आहे की बा तुम्ही जे लोक जे घुसतात तर त्यांना तुम्ही घुसू नका द्या। वॉचमॅनला सांगा तुम्ही की त्या लोकांना घुसू नका द्या। ते इथे 100 रुपये घेतले आणि दुसरीकडे आम्ही पेटीचा फॉर्म भरायला गेले तरी 50 घेतले। इथले तर ते कशाचे येते ते काही आम्हाला सांगितलं नाही, फक्त 100 रुपये जमा करा इतकं सांगितलं आम्ही। KYC केली। लता सुभाष मिस्टर। सरकारकडनं जर व्यवसाय चालू तुमच्याला तर सरकारकडनं जर भेटते आम्हाला सुविधा तर ती सुविधेसाठी जर तुम्ही पैसे लावलाय रे तर मग त्याच्यासाठी आमचीच गैरसोय काय होते। आम्ही फॉर्म भरायला पण पैसे भरायचे, परत आणखी इथं KYC साठी पण पैसे भरायचे। मग एक प्रायव्हेट लेबर सारखं झालं आम्हाला। मग गव्हर्नमेंटची सुविधा काय झाली आमच्यासाठी। मागणी आता फॉर्म भरायला पण 1200 रुपये भरले, प्लस आणखी आता इथं KYC साठी 100 घेत आहेत, परत आणखी भांडे भेटल्यानंतर अजून म्हणतात पेटीसाठी पण 100 रुपये भरावं लागतील तुम्हाला। मग हे कशासाठी हे विचारायचं होतं आम्हाला की त्यांनी अजून उत्तर काही दिलं नाही त्याच्याविषयी तिथं। प्लस आणखी त्यांनी गुलाबी फॉर्म भरून घेतला, गुलाबी फॉर्मचं पण काही सांगितलं आणि गुलाबी फॉर्म कशासाठी होता म्हणून असं ते पण त्यांच्याकडे जमा करून घेतलं त्यांनी। आम्ही आता सकाळी 8 वाजेपासून 7 वाजेपासून लागलेलो आहे त्याच्यामध्ये। मी सांगितलं फक्त की KYC साठी तुम्हाला फॉर्म मध्ये पैसे भरावे लागतील फक्त, एवढंच सांगितलं त्यांनी। माझं कोमल पाटील नाव आहे, मी इथंच राहते जळगावला। सामना असा करावा लागतोय की बुवा काही लोकांना जे प्रिंट आउट मिळालेली राहते अपॉइंटमेंट लेटर, त्या अपॉइंटमेंट लेटरची जी तारीख मिळाली राहते त्या तारखेच्या दिवशी इथं बोलावून फक्त त्या दिवशी इथं KYC केली जाते आणि पुढील अजून 2-3 तारखेची तारीख दिली जाते। म्हणजे त्यानंतर ते भांडे वाटप केले जातात आणि जे तारखेवरती जे काही लोक हजर राहतात त्यांना ताबडतोब काही भांडे इथं दिले जातात। पैशाची मागणी अशी KYC साठी यांनी काही दिवसापूर्वी काही लोकांकडून 50 रुपये घेतले होते आणि आजच्या तारखेमध्ये आज रोजी 100 रुपये पर पर्सन कडनं घेतले यांनी। पैशांचं असं म्हणणं पडलं की बुवा आम्ही जे हे गोडाऊन घेतलेलं हे भाड्याचं गोडाऊन आहे आणि हे गोडाऊन साठी आम्हाला जे भाडं द्यावं लागतं त्यासाठी आम्ही पैसे घेतले, तसे आम्ही जे प्रिंट आउट देतोय लोकांना इथं KYC करण्यासाठी त्याचे आम्ही ते चार्जेस घेतोय। आता तर सरकारकडनं तर या लोकांना तर सगळ्या काही गोष्टीचं अनुदान वगैरे मिळतात आहे आणि जर सरकार सांगतं की बुवा या भांडे वाटपासाठी कोणत्याही प्रकारचा 1 रुपया द्यायचा नाही, तर मग जर हे 100 रुपये कोणत्या गोष्टीसाठी घेतात 100 रुपये म्हणून हे का घेतात ते। आता आर्थिक महिला ज्या आहे येतात, गरीब महिला ज्या पण पैसे जर कधी नसे आणले तर मग त्या महिलांना भांडे वाटप करणार का त्या 100 रुपयासाठी यांची ते अडवणूक करून बसणार भांडे वाटप। माझं नाव योगेश साडी।